नागपंचमी पूजा मुहूर्त काय करावे व काय करू नये। श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी। नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे। या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे। वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात। स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नाग-नागिन आणि त्यांच्या पिल्ल्याची चित्र काढून त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात। श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो। या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते। नागदेवताची पूजा करून त्याला दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो। या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते। तसेच नागपंचमीला महिला झिम्मा, फुगडी, झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळतात। गावाकडे आजही अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते। श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात। नागाची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते। भगवान शिवाच्या गळ्यात नेहमी नागाचा हार असतो। भगवान विष्णूही शेषनागावर विसावले आहेत। बलराम आणि लक्ष्मण हे शेषनागाचे अवतार मानले जातात। राहू आणि केतू यांचे ज्योतिषशास्त्रात साप किंवा सापाच्या माध्यमातून चित्रण केले आहे। राहूला सापाचे डोके आणि केतूला त्याची सोंड मानले जाते। त्यांच्या कुंडलीत स्थानामुळे कालसर्प दोष निर्माण होतो। ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार नागपंचमीच्या वेळी नागाची पूजा केल्याने कालसर्प दोष कमी होतो। नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने ग्रहाची बाधा आणि अकाली मृत्यूचे संकट दूर होते अशी श्रद्धा आहे। सामान्यतः हरियाली तीज नंतर 2 दिवसांनी नागपंचमी साजरी केली जाते। या दिवशी मंदिरामध्ये नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते। तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवाची अन नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे। यंदा श्रावणातील हा पहिला सण नागपंचमी कधी, नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत काय ते आज आपण जाणून घेणार आहोत। यंदा नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला शुक्रवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्टला सकाळी 12:36 सुरू होणार। ही तिथी 10 ऑगस्टला पहाटे 3:14 समाप्त होईल। या परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे। नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा 9 ऑगस्टला पहाटे 5:47 सुरू होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील। या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करू शकता। नागपंचमीला पूजा करण्याची पद्धत नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवताचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करा। त्यानंतर अंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा। नंतर सूर्यदेवतेला जल अर्पण करा। त्यानंतर शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र, ज्योती किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करा। आता नागदेवतेला हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात। पूजा करून झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी। त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य अर्पण करावा व नागपंचमी पूजा मंत्र ओम भुजंगेशाह विमहे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात। तसेच आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो। भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे। याविषयीची कथा खालीलप्रमाणे। नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत। त्यापैकी एक कथा सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्येश्वर हा तिचा भाऊ होता। सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला। त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही। सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला। तेव्हा तिने त्या नागरूपाला
आपला भाऊ मानले। त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेल। त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। तसेच दुसरी कथा, कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते। तर काय करावे? 1. नागपंचमीच्या दिवशी शिव मंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध, बेलपत्र आणि काळे तीळ मिसळून गंगाजल अर्पण करावे। हे करणे खूप शुभ मानले जाते। 2. नागपंचमीच्या दिवशी शेण किंवा मातीने नागाचे चित्र बनवून घराच्या मुख्य दरवाजावर त्याची पूजा करा। 3. नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा केल्यानंतर नाग गायत्री मंत्राचा जप करा। नागपंचमीच्या दिवशी शिव मंदिरात साफसफाई जरूर करा। 4. नागपंचमीच्या दिवशी ब्राह्मणाकडून चांदीच्या नागात प्राणप्रतिष्ठा करून पाण्यात वाहून द्या। असे करणे शुभ मानले जाते। 5. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा। 6. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सापाचे भय राहत नाही। 7. नागपंचमीच्या दिवशी गारुडी दिसल्यास त्या गारुडीला पैसे देऊन नागाला जंगलात सोडून द्या। हा उपाय केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळते। 8. नागपंचमीच्या दिवशी अशा एका शिव मंदिरात जेथे शिवजींच्या लिंगावर नाग नाही अशा मंदिरात नागाची प्रतिष्ठापना करा। नागपंचमी दिवशी काय करू नये? तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही। तसेच नववधू माहेरी येतात। झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात। नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात। या दिवशी चुकूनही नागदेवतेला त्रास देऊ नका। हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की सापाला हानी पोहोचवणे हे पाप मानले जाते। असे केल्याने तुम्हाला कालसर्प दोष प्राप्त होऊ शकतो। या दिवशी लांबूनच किंवा फोटोरूपी नागांना शिव मानून त्यांची पूजा करावी। यासोबतच नागपंचमीला टोकदार वस्तूंचा वापर करू नका। याचबरोबर या दिवशी शेतात खोदकाम करू नये असे सांगितले जाते। नागपंचमीच्या दिवशी पूजेच्या विधीबाबत देशभरात विविध परंपरा आहेत। काही लोक चतुर्थीला उपवास करतात आणि पंचमीच्या संध्याकाळी पारायण करतात। अनेक ठिकाणी या दिवशी शिळे अन्न खाण्याचीही प्रथा आहे। घरामध्ये पूजा करायची असेल तर लाल चंदन आणि हळदीने 5 किंवा 8 नागदेवताचे प्रतिकात्मक चित्र बनवा। त्यानंतर त्यावर कच्चे दूध, दही, तूप, अक्षता, फुले, पाणी इत्यादी अर्पण करा। प्रसाद म्हणून तूप, गूळ आणि मिठाई दिली जाते। याशिवाय कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीला पूजा केल्याने लाभ होतो। महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील 32 शिराडा येथे नागपंचमी निमित्त मोठी यात्रा भरते। जिवंत नागाची पूजा करण्याची येथे मोठी परंपरा आहे। तसेच उज्जैनचे नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते। या दिवशी पूजा केल्याने कालसर्प दोष शांत होतो। नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात मोठी गर्दी असते। तर मित्रांनो, तुम्हाला माझी आजची माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा। जय नागदेव, धन्यवाद।